गाई म्हशींच्या दूध वाढीसाठी ऑक्सिटोसिन नावाचं इंजेक्शन दिलं जातं, ज्यामुळे दुधात वाढ होते. पण मानवी आरोग्याला त्यामुळे गंभीर धोका निर्माण होतो. असेच काहीसे प्रकार सर्रास आढळून येतात. दूध व दुग्धजन्य पदार्थ असो की बेकरी किंवा इतर अन्न पदार्थ, भेसळ ही ठरलेलीच असते. पाणी, स्टार्च, घातक रसायने, डिटर्जंट, युरिया, वनस्पती तेल असे कित्येक हानिकारक घटक वापरून मोठमोठे ब्रँड ग्राहकांना फसवत असतात. एखाद्या वेळी कारवाई होते, पण नंतर आहे तीच परिस्थिती दिसून येते. आता हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे जुन्या परिस्थितीत नव्याने बदल होतोय, अशी स्थिती सध्या राज्यात झालीये. तत्कालीन समाजाची परिस्थिती पाहून बुडती हे जन ना देखवे डोळा, येतो कळावळा म्हणून या, असं म्हणणाऱ्या संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण येण्याचं कारण म्हणजे सनदी अधिकारी तुकाराम मुंडेंनी मागील 5 दिवसांपासून केलेली कारवाई. अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी मुंडेंची वर्णी लागली आणि सामान्य माणसाला दिलासा देणारी अन्नातील भेसळ विरुद्धची कारवाई ही सुरू झाली. या सगळ्या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंडेंच्या नेतृत्वात राज्यभरात नेमकी कुठे कुठे कारवाई झालीये, मुंडेंच्या विभागांतर्गत काय येतं, कशावर कारवाई होऊ शकते आणि मुंडेंनी नागरिकांना नेमकं काय आव्हान केलंय, या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहताय शिरस्ता. नुकतीच वाईला वसंत व्याख्यानमाला पार पडली. त्यात एक व्याख्यान तुकाराम मुंडेंचे देखील झाले. समाज आणि नैतिकता या विषयावर त्यांनी अतिशय वास्तव उदाहरणांचा दाखला देत प्रभावी मांडणी केली. त्यात बोलताना त्यांनी त्यांच्या तुकाराम या नावाविषयी त्यांना काय वाटतं हे सांगितलं. ते नेमकं काय म्हणाले हे आधी पाहून घेऊया. त्या तुकाराम महाराजांच्या नावावरती माझ्या आईवडिलांनी माझं नाव तुकाराम ठेवलं. मला दररोज हा प्रश्न पडतो, आज ह्या नावाला मी न्याय देत आहे का? अनेक वर्षे एव्हरी डे, फक्त शासकीय सेवेत आल्यापासून नव्हे, त्यापासून तर जास्त झालं, कारण जबाबदारी भूमिका बदलली. तर खऱ्या अर्थाने मुंडे हे तुकाराम नावाशी प्रामाणिक असण्याचा प्रयत्न करत आहेत, असंच म्हणावं लागेल. त्याला कारण म्हणजे मागील काही दिवसात राज्यभर झालेली धडक कारवाई. 29 मे ते 31 मे या दरम्यान राज्यात ठिकठिकाणी धाडी टाकण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी एक विशेष मोहीम हाती घेऊन विविध भागात छापे टाकले. याच दरम्यान अन्न पदार्थ आणि पदार्थात भेसळ करण्यासाठी लागणारे पदार्थ मिळून 84,335 किलो इतका साठा जप्त करण्यात आला. या जप्त केलेल्या साठ्याची किंमत पाहिल्यास ती सुमारे 97,19,963 रुपये इतकी भरते. या कारवाईत रसायने फवारून पिकवलेले आंबे, खवा, बेकरी पदार्थ, गूळ, खाद्यतेल, तूप, खजूर, आईस्क्रीम, फ्रोझन डेझर्ट, मसाल्याचे पदार्थ, चिक्की यांसारख्या अन्न पदार्थांचा साठा जप्त केलाय. राज्यातील मुंबई, नवी मुंबई, सोलापूर, पुणे, कोल्हापूर, संभाजीनगर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, वाशी अशा बऱ्याच शहरात हे धाड सत्र राबवले गेले. थोडक्यात काय तर चांदा ते बांदा काहीच शिल्लक ठेवलं नाही. यासोबतच गुटखा आणि पान मसाल्यांच्या विरोधात देखील कारवाई करण्यात आली आहे. 30 मे आणि 31 मे 2026 या 2 दिवसातच 26 आस्थापनांना टाळे लावले, तर 12,16,965 रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त केला गेलाय. आता ही झाली आकडेवारी. आता नक्की कोणत्या कंपन्यांवर कारवाई केली आहे हे पाहूयात. तर खोटी आणि दिशाभूल करणारी जाहिरात आणि मिसब्रँडेड औषधांचा साठा यामुळे 12 आयुर्वेदिक औषध विक्री स्टोअर्सवर कारवाई केली. यात बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद उद्योग समूहाच्या दिव्य फार्मसीच्या औषधांचा समावेश आहे. त्यासोबतच देशभर ज्या गोरसपाक या पदार्थाला जिथून मागणी असते त्या वर्धाच्या गोरस भंडारवर देखील मोठी कारवाई केली. गोरस भंडारवर धाड टाकून दूध, तूप, खव्याचा साधारण 25 लाखांचा साठा जप्त करण्यात आलाय. कारवाई एवढ्यावर थांबली नाहीये. या संस्थेने बाजारात विकलेले पदार्थ माघारी घेण्याचे आदेश देण्यात आले. तसेच उत्पादन केंद्र बंद केलं गेले. जिथे अनियमितता दिसेल तिथे कारवाई होणारच अशी खात्री आता सामान्य माणसाला वाटू लागलीये. पुण्यात विषारी दारूच्या सेवनाने जे मृत्यू झाले त्यानंतर भिवंडी परिसरातील एका कंपनीवर धाड टाकून त्वरित मिथेनॉल या विषारी रसायनाचा साठा जप्त करण्यात आलाय. आता या सगळ्या ब्रँड्स निर्मितीला कोणता घटक कारणीभूत आहे
तर या ब्रँड्सच्या जाहिराती, अनेकदा या जाहिराती फसव्या असतात. प्रत्यक्ष प्रोडक्ट हे काहीतरी वेगळं असतं आणि जाहिरात मात्र पूर्णच वेगळी असते. त्यामुळे मुंडेंनी आता मोर्चा या जाहिरातींकडे वळवलाय. मिसलीड करणाऱ्या जाहिराती आता खपवून घेतल्या जाणार नाहीत, अशा स्पष्ट शब्दात अन्न व औषध प्रशासन विभागाने संबंधितांना बजावलंय. या जाहिरातदार, उत्पादक आणि सेलिब्रिटी या सर्वांची जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल. त्यामुळे पुढच्या काही दिवसात एखादा बडा सेलिब्रिटी मुंडेंच्या कारवाईत अडकण्याची मोठी शक्यता नाकारता येत नाही. मुंडेंनी जनतेला देखील आवाहन केले. अन्न पदार्थात भेसळ आढळल्यास प्रशासनाकडे तक्रार करण्याचं आवाहन केले. तक्रारदाराचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल असाही विश्वास त्यांनी दिलाय. आता महत्वाचा मुद्दा उरतो तो म्हणजे आजवरच्या न झालेल्या किंवा संथ गतीने झालेल्या कारवाईचा. दिनांक 25 मे 2026 रोजी तुकाराम मुंडेंनी आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला. जेमतेम आठवड्याभरातच इतक्या मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्याची व्याप्ती बरीच मोठी आहे. लोकांचं आरोग्य निरोगी राहण्यासाठी महत्वाची भूमिका हा विभाग पार पाडू शकतो. असं असताना आजवर इतकी धडक कारवाई का झाली नाही हा प्रश्न उरतो. हा विभाग मागील काही वर्षात सनदी अधिकारी महेश झगडे यांच्यामुळे देखील चर्चेत आला होता. राज्यात गुटखा आणि पान मसाल्यावरील बंदी त्यांच्याच कार्यकाळात घालण्यात आली होती. गुटखा बंदी करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले होते. त्यांच्या कार्यकाळात जॉन्सन अँड जॉन्सन या मल्टीनॅशनल कंपनीला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले होते. या कंपनीच्या हिप इम्प्लांटमुळे पेशंटला अपंगत्व येत असल्याचं सिद्ध झालेलं. त्यावर महेश झगडेंनी कंपनीचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आणि रुग्णांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते. झगडे गेल्यानंतर मात्र हा विभाग नरहरी झिरवळ यांना मंत्रिपद दिल्याने चर्चेत आला होता. एरवी इतक्या महत्वाच्या आणि आरोग्याशी संबंधित असलेला विभाग ऍक्शन मोडवर तुलनेने कमीच दिसलाय. आता मुंडेंच्या येण्याने धडक कारवाईला सुरुवात झालीय. ठिकठिकाणी धाडी पडून अटक सत्र देखील सुरू झालंय. हे सगळं खरं असलं तरी सुद्धा राहून राहून सुरेश भटांच्या हे असे असले तरी हे असे असणार नाही या ओळींची आठवण येते. ही आठवण येण्याचं कारण म्हणजे मुंडे यांनी गेल्या 21 वर्षात 25 वेळा बदली झालीय. सध्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पदाचा कार्यकाळ त्यांनी जास्तीत जास्त वेळ लाभला तरच काहीतरी होऊ शकतं अशी सामान्य नागरिकांची भावना आहे. तुकाराम मुंडेंच्या या कारवाईबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.